नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी 2026 तर या परीक्षेकरता विद्यार्थी मित्रो सामाजिक शास्त्र या विषयावर टीईटी परीक्षेमध्ये आतापर्यंत जे काही प्रश्न विचार झाले होते असे विचार झालेले प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पहा विद्यार्थी मित्र, परीक्षेला या ठिकाणी खूप कमी अवधी शिल्लक आहे. आता या ठिकाणी फक्त 9 दिवसावरती आपली परीक्षा जी आहे येऊन थांबलेली आहे विद्यार्थी मित्रो. ओके, पहा 28 जून 2026 रोजी आपला टीईटीचा पेपर असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की पंचमहासरोवर कुठे आहे? ओके, पहा विद्यार्थी मित्रो, जे पंचमहासरोवर आहे तर पंचमहासरोवर कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. ओके, मग कुठे आहे विद्यार्थी मित्रो ही? तर पहा, पंचमहासरोवरे ही अमेरिका खंडामध्ये आहेत. कुठे आहेत? तर ही अमेरिका, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पहा विद्यार्थी मित्रो, जे आपल्या या ठिकाणी जगातील पंचमहासरोवर हे उत्तर अमेरिका खंडात आहेत. कुठे आहेत? उत्तर अमेरिका खंडात आणि कॅनडा यांच्या सीमेवरती येतात. ओके, उत्तर अमेरिका खंड आणि कॅनडा जो आहे कॅनडा यांच्या सीमेवरती हे येतात. आणि सगळ्यात महत्वपूर्ण जर बघितलं विद्यार्थी मित्रो, तर आता बघा याच पद्धतीचे आहेत. मग आपल्या भारतामध्ये देखील आहेत. आपल्या भारतामध्ये देखील काही पंचमहासरोवरे आहेत. मग ही कुठली आहेत हे देखील आपण समजून घेणार आहोत. ओके, बघा आता सगळ्यात पहिले जे अमेरिकेतील आहेत यामध्ये कोणते आहेत? तर बघा, एक आहे सुपिरियर. ओके, कुठले येतात? एक आहे या ठिकाणी सुपिरियर. पंचमहासरोवर या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला. बघा, सुपिरियर आहे. त्यानंतर आहे मिशिगन. सुपिरियर, मिशिगन. बघा आपल्याला कोणतं पंचमहासरोवर कुठे आहे हे देखील विचारलं शकतं. ओके, यानंतर पुढील आहे विद्यार्थी मित्र ते म्हणजे ह्युरन. ओके, हे देखील अमेरिकेमधील आहे. त्यानंतर इयरी. आणि पाचवं जे येतं तर ते आहे विद्यार्थी मित्र ऑरिरियो. ओके, काय? ऑरिरियो. ही पंचमहासरोवर जी आहेत ही सदरील जी पंचमहासरोवर आहेत विद्यार्थी मित्र, तर ही आहेत अमेरिका खंडात. कुठे आहेत? ही आहे अमेरिका खंडामध्येही येतात. ओके, अमेरिका या देशामध्ये येतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अमेरिका हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच बघायची आहेत. मग आता अजून जर म्हटलं तर आपल्या भारतामध्ये देखील पंचमहासरोवरे आहेत. ओके, आपला जो भारत देश आहे ना, भारत देश, आपल्या भारत देशामध्ये देखील काही विद्यार्थी मित्र पंचमहासरोवरे आहेत. मग भारतात कुठली आहेत हे देखील आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. ओके, पहा, मग भारतात जर म्हटलं विद्यार्थी मित्र, आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र भारतातील पंचमहासरोवरे कुठली आहेत? भारतातील पंचमहासरोवर, भारतातील पंचमहासरोवरे तर बघा या ठिकाणी पहिलं जे येतं विद्यार्थी मित्र, पहिलं ते आहे मानस सरोवर. कोणतं आहे? मानस सरोवर, तिबेट मधलं. ओके, मानस सरोवर. त्यानंतर द्वितीय जे आहे भारतामधील ते आहे बिंदुसागर. ओके, बिंदुसार त्याला म्हणतो, बिंदुसागर आहे. बिंदुसागर इथं. त्यानंतर तृतीय स्थानी येतं नारायण. ओके, नारायण. बिंदुसागर कुठे आहे? तर बिंदुसागर तिबेटमध्ये येतं विद्यार्थी मित्र. ओके, ओरिसामध्ये आहे. नारायण जे आहे गुजरात, नारायण गुजरात मधील आहे. चौथं जे आहे ते आहे पुष्कर तलाव, राजस्थानमधील. पुष्कर हे भारतातील चौथं आहे. आणि पाचवं जे भारतामधील पंचमहासरोवर आहे ते आहे पंपा, कर्नाटक राज्यातील. ओके, कुठला आहे? पंपा, हे येतं कर्नाटक मध्ये. पुष्कर आहे राजस्थान. बघा, नारायण या ठिकाणी हे विद्यार्थी मित्र कुठे आहे? तर नारायण आहे गुजरात. पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी या प्रश्नाचं आपण सर्वकष मूल्य लावून बघितलंय. भारतातील पंचमहासरोवर आहेत ही आहे, आणि ही जी आहेत अमेरिकेतील पंचमहासरोवर आहेत. बघा या ठिकाणी अशा टाईपच्या आहेत, भारतामध्ये देखील आहेत आणि अमेरिकेमध्ये देखील आहेत. आणि हा प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये विचार झाला, त्यामुळे हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP कॅटेगरी मधील हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, उत्तर अमेरिकेत समाविष्ट असलेले सर्वात मोठे बेट कोणते? बघा, उत्तर अमेरिकेमध्ये समाविष्ट असलेलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्र ते आहे ग्रीनलँड. ऑप्शन नंबर 2 ग्रीनलँड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठं जे आहे बेट आहे. याचं बघा विद्यार्थी मित्र एकूण जे आहे 2 लाख
सॉरी 21,66,086 चौरस किलोमीटर. ओके, 86 चौकिमी एवढं याचं काय तर विद्यार्थी मित्र क्षेत्रफळ आहे. आणि हे आर्टिक व अटलांटिक महासागराच्या दरम्यान आहे. ओके, आर्टिक व अटलांटिक महासागराच्या दरम्यान आहे. जे आहे याच्या दरम्यान हे येतं. यानंतर पुढील प्रश्न बघा. आता विद्यार्थी मित्र आपण प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी समजून घेऊया. इटलीतील सर्वात महत्वाचा ज्वालामुखी कोणता आहे? इटलीतील महत्वाचा ज्वालामुखी कुठला आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्र इटलीमध्ये म्हटलं आहे ते वेसुव्हियस. ओके, हा इटली या देशामध्ये आहे. कुठे आहे? हा इटलीमध्ये आहे. त्यानंतर फुजियामा हा जो आहे हा जपानमध्ये येतो. फुजियामा कुठे येतो विद्यार्थी मित्र? जपानमध्ये येतो. त्याच पद्धतीनं आपला भारत देश जर बघितला, भारतामध्ये न्यू बॅरॉन, भारतामधील कुठला आहे? तर भारतामध्ये न्यू बॅरॉन हे ज्वालामुखी आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. अहमदनगर जिल्ह्यातील भातवडची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? बघा, प्रसिद्ध भातवड लढाई आहे ही कोणाकोणात झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्र, अहमदनगरची प्रसिद्ध भातवड लढाई ही निजामशाह आणि आदिलशाह याच्यामध्ये झाली. त्यामुळे निजामशाह व आदिलशाह पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्र, आता ही जी लढाई आहे ही 1624 साली ही लढाई मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली झाली होती. निजामशाही मुघल आदिलशाह यांच्या संयुक्त फौजेमध्ये झाली होती. निजामशाह आणि मुघल आदिलशाह यांच्यामध्ये झाली होती. तर याचं नेतृत्व कोणी केलं होतं? भातवडच्या लढाईचं नेतृत्व जे विद्यार्थी मित्र हे मलिक अंबर यांनी केलं होतं. कोणी केलं होतं? हे मलिक अंबर यांनी केलं होतं. ओके, भातवडच्या लढाईचं नेतृत्व मलिक अंबर यांनी केले होतं. यानंतर पुढील प्रश्न बघा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी रिकाम्या जागा देवदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली. कुठे भरवली होती? तर यांनी मुंबई या ठिकाणी परिषद भरवली होती. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 1918 मध्ये मुंबई येथे देवदासी प्रथा निर्मूलनासाठी ही परिषद भरवण्यात आलेली होती. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला याच्या ठिकाणी जोड्या बघायच्या आहेत. ओके, बघा, रसरत्नाकार याचा रसायने व धातू. मग त्याच पद्धतीनं पंचसिद्धांतिका जे आहे, ओके, पंचसिद्धांतिका हे काय? तर हे काय विद्यार्थी मित्र? हे खगोलशास्त्र आहेत. काय? खगोलशास्त्र आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 खगोलशास्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, खगोलशास्त्र काय विद्यार्थी मित्र? पंचसिद्धांतिका हा वराहमिहिर, ओके, काय वराहमिहिर यांनी लिहिला खगोलशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. कोण लिहिलाय? तर वराहमिहिर यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे विद्यार्थी मित्र. ओके, वराहमिहिर यांनी लिहिलेला हा प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्र. आता जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. ओके, जोड्या जुळवा. बघा विद्यार्थी मित्र, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात. बघा, योग्य अशा जोड्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत. बघा, जॉन मार्शल, दयाराम साहनी, राखलदास बॅनर्जी आणि FW लेवी. तर बघा, आपल्याला विलाट डीबी यांचं माहिती आहे काय? कार्बन 14 पद्धती. त्याच्यामुळे ड च अ, ओके, ड च आपण बघायचं विद्यार्थी मित्र. तर ड च अ जे आहे आपल्याला या ठिकाणी 2 ठिकाणी दिसतं. बाकी इथे नाही आहे. ड च 4 आहे, इथे ड च 4 आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन या ठिकाणी कट करून टाकायचे. ओके, हे 2 ऑप्शन आपल्या याच्यातून एलिमिनेट झाले. आता या 2 पैकी एक आपलं उत्तर असणार आहे. मग बघा, आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जॉन मार्शल जे आहे, तर जॉन मार्शल हे काय होते? ते ब्रिटिश पुरातत्व विभागाचे, ओके, बघा, जॉन मार्शल एका ब्रिटिश पुरातत्व विभागाचे हे प्रमुख होते. ओके, ब्रिटिश पुरातत्व विभागाचे प्रमुख जे आहे ते जॉन मार्शल होते. कोण होते? जॉन मार्शल हे ब्रिटिश पुरातत्व विभागाचे, म्हणजे 1च 3 या ठिकाणी ऑप्शन थोडेसे झाले आहेत. हे ब्रिटिश पुरातत्व विभागाचे प्रमुख होते जॉन मार्शल. दयाराम साहनी यांनी काय केलं होतं? हडप्पा येथे संशोधन कार्य केलं होतं. राखलदास बॅनर्जी विद्यार्थी मित्र मोहिंजोदडो उत्खनन कार्य. ओके, आणि हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सरळ आहे या ठिकाणी. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली? ओके, अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली होती? तर या ठिकाणी हारून अल रशीदला मिळाली होती. ऑप्शन नंबर 1 हारून अल रशीद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हारून अल रशीद हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, अरेबियन नाईट्सचा जो कथासंग्रह यामध्ये काही प्रसिद्ध कथा आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र सिंदबादची गोष्ट, ओके, सिंदबादची गोष्ट. त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र जादूचा दिवा. ओके, जादूचा दिवाची जी गोष्ट आहे म्हणजे आपण अलादीन असं म्हणतो. ओके, अल्लादीन ही जी गोष्ट आहे हे सर्व कशाचे आहेत? अलिबाबा 40 चोर हे सर्व जे आहेत हे कशाचे? या सर्वांना अरेबियन नाईट्स कथा असे म्हणतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे
आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चलो. यानंतर विद्यार्थी मित्रो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न पहा काय आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा. या ठिकाणी डांटे, पेट्रॉक, मॅकिव्हिएली आणि थॉमस मूर असे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रो, यापैकी गटात न बसणारा कोणता आहे? तर आहे थॉमस मूर. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, थॉमस मूर हा गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रो. आता बघा का नेमकं, तर डांटे, पेट्रॉट, मॅकियावेली आणि हे काय, हे इटालियन प्रबोधनातील विचारवंत आणि लेखक होते. तर थॉमस मूर हे इंग्लंडचे होते. ओके, बघा हे तीनही काय आहेत, हे तीनही कोणते देश होते? हे तीनही इटली देशाचे होते. थॉमस मूर हे इंग्लंड देशाचे आहेत. ओके, चलो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. जपान मधील उद्योग समूहांना रिकामी जागा म्हणतात. IMP असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. जपान मधील उद्योग समूहांना काय म्हणतात? झैबेस्तू असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 झैबेस्तू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी जपानमध्ये विद्यार्थी मित्रो जे काही घराणे असतात, ओके, मोठमोठे घराणे, औद्योगिक घराणे जे आहे, या ठिकाणी औद्योगिक घराणे जे आहेत यांना झैबेस्तू असे म्हणतात आणि हेच या ठिकाणी सत्ता या ठिकाणी चालवतात. ओके, औद्योगिक घराणे आहेत. यानंतर याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? तर विद्यार्थी मित्रो हा प्रश्न 3 ते 4 वेळा रिपीट झालेला आहे. तर याल्टा कराराचा भंग हा रशिया या देशाने केला. ऑप्शन नंबर 2 रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्रो. विक्रमादेवचरित, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? ओके, हे ग्रंथ जे आहेत हे कोणत्या घराण्याच्या काळामध्ये तयार झाले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर हे सर्व ग्रंथ जे आहेत विद्यार्थी मित्र चालुक्य घराण्याच्या काळामध्ये तयार झाले. ऑप्शन नंबर 2 चालुक्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ही सर्व काय आहेत? ही सर्व चालुक्य घराण्यातील ग्रंथे आहेत. यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले. ओके, व्हॉइस ऑफ इंडिया हे जे नियतकालिक आहे हे कोणी सुरू केले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर व्हॉइस ऑफ इंडिया हे जे नियतकालिक आहे विद्यार्थी मित्र हे कोणी सुरू केले? हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. ऑप्शन नंबर ए दादाभाई नौरोजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त दादाभाई नौरोजी यांनी विद्यार्थी मित्र अजून एक वृत्तपत्र सुरू केलं ज्याचं नाव होतं रास्त गोप्तार. कुठलं होतं? रास्त गोप्तार हे एक वृत्तपत्र जे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं होतं विद्यार्थी मित्र. ओके, चलो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय? विजयभूमी, लाल बहादूर शास्त्री, मग त्याचप्रमाणे वीरभूमी. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ही समाधी स्थळे आहेत. ही काय आहेत? सर्व ही समाधी स्थळे आहेत. बघा, मग या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांचे समाजस्थळाला विजयभूमी म्हणतात. तर वीरभूमी हे कोणाचं समाजस्थळ आहे? तर हे विद्यार्थी मित्र राजीव गांधी यांचं समाधीस्थळ आहे. ओके, राजीव गांधी यांचं हे समाधीस्थळ आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 राजीव गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा राजीव गांधी यांचं समाधीस्थळ आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी वीरभूमी. ओके, चला, वीरभूमी राजीव गांधी यांचं. यानंतर इंदिरा गांधी यांचं काय? शक्तीस्थळ. ओके, शक्तीस्थळ इंदिरा गांधी याचं आहे. महात्मा गांधी शांतीघाट. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. गुजरातमधील विजयाप्रीत्यर्थ अकबराने रिकामी जागा याचे बांधकाम केले. ओके, गुजरातमधील विजयाप्रीत्यर्थ अकबराने कशाचे बांधकाम केले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कशाचे बांधकाम केलं होतं? त्याने बुलंद दरवाजा बांधला होता. गुजरातमध्ये विजयाप्रीत्यर्थ बुलंद दरवाजा ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कोणी बांधला होता? अकबर याने बांधलेला होता. ओके, चलो. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. चरक, कालिदास, जीवक. ओके, हे सर्व आपल्याला दिलेले आहेत. मग बघा चरक काय विद्यार्थी मित्र? तर चरक हा कनिष्काचा राजवैद्य होता. चरक काय होता? कनिष्काचा राज्यवैद्य होता. कालिदास चंद्रगुप्त मौर्य द्वितीय विक्रमादित्य. ओके, याचा प्रवंशी संबंध येतो. जीवक हा बिंबिसार मधील याचे राजवैद्य होते. ओके, म्हणजे बघा या ठिकाणी अच 2 बच 3 या ठिकाणी. ओके, हे 3 पर्याय होतात आणि कच 1 या पद्धतीचे ऑप्शन असणार आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथे आपण सरळ सरळ उत्तरच घेतलेले आहे विद्यार्थी मित्र, म्हणजे तुमचं कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाही. यानंतर पुढील प्रश्न बघा. अवंती माळवा मध्य प्रदेश मध्ये. अश्मक काय होतं? तर अश्मक विद्यार्थी मित्र अश्मक म्हणजे काय? तर हे कुठे होतं? तर अश्मक हे विद्यार्थी मित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. ओके, 16 महाजनपदे जी होती त्यापैकी एक हे आहे. तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा
16 महाजनपदापैकी अशमक हे एकमेव महाजनपद दक्षिण भारतात म्हणजे सध्याच्या महाराष्ट्रात गोदावरीच्या खोऱ्यामध्ये होतं. ओके, गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये हे असणारं या ठिकाणी स्थळ आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र. प्रश्न काय? चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी कशाचे महत्व सांगितले? ओके, तर बघा, चैतन्य महाप्रभू असो, शंकरदेव असो, सूरदास असो, यांनी कशाचे महत्व सांगितले? यांनी कृष्ण भक्तीचे महत्व सांगितलेले. ओके, सर्वांनी काय? कृष्ण भक्तीचे महत्व सांगितलेले आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 कृष्ण भक्तीचे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेठेंना त्यांनी औषधोपचारात कुठलीही हयगय करू नये असे सांगितले. हे रिकामी जागा या गुणाचे उदाहरण आहे. ओके, IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्र. तर रयतेची काळजी आणि सहकार्याची काळजी हे या गुणाचे आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ओके, बघा, कान्होजी जेठे हे काय होते? तर हे सर्व काय होते? हे त्यांच्या जवळचे सहकारी होते. यानंतर पुढील प्रश्न बघा. खालील वर्णन कोणाचे आहे ते ओळखा. बघा, याने जसवंत सिंगचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला गादीवर बसवले. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. तर हे कोण होते? ते होते दुर्गादास राठोड. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, दुर्गादास राठोड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास काय म्हणतात? तर याला विद्यार्थी मित्र सार्वमत असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 सार्वमत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला. कोणी स्थापन केला? तर कांशीराम यांनी जो आहे बहुजन समाज पक्ष स्थापन केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचं कोणतं विद्यार्थी मित्र? तर शिवसेना. ओके, बाळासाहेब ठाकरे यांचे काय होते? शिवसेना हा पक्ष होता. याचे आता 2 गट पडल्या, एक तर शिंदे गट आणि ठाकरे गट. ओके, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवारांचा कोणता आहे? तर राष्ट्रवादी काँग्रेस. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न काय? संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात रिकामी जागा लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. ओके, कुठले? तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे तत्व त्या ठिकाणी पाळले जात नाही. ओके, बाकी इतर तत्व या ठिकाणी पाळल्या जातात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण काय आहे? तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून म्हणजे लोकांकडून निवडून दिल्या जातात. त्यामुळे आपला देश काय? तर प्रजासत्ताक आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? समान विचाराचे लोक काही समान काही उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हणतात? तर याला संघटना म्हणतात विद्यार्थी मित्र. संघटना स्वातंत्र्य म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यामध्ये काय? समान विचाराचे लोक समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येतात, याला संघटना असे म्हणतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. राज्यसभेचे कामकाज रिकामी जागा यांच्या नियंत्रणाखाली चालते. आता राज्यसभा म्हटलेला आहे विद्यार्थी मित्र. तर राज्यसभेचं कामकाज हे सभापती म्हणजेच काय आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जे असतात त्यांच्या नियंत्रणाखाली चालतं. आणि उपराष्ट्रपती हे काय असतात? राज्यसभेचे विद्यार्थी मित्र. तर हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. ओके, उपराष्ट्रपती राज्यसभेचे काय? ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 सभापती. ओके, उपराष्ट्रपती या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये रिकामी जागा विषयी मार्गदर्शन केले आहे. ओके, बघा, अनुच्छेद 51 मध्ये कशा संबंधी मार्गदर्शन केलं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे विद्यार्थी मित्र. तर कशा संबंधी आहे? शाश्वत मूल्य, नागरी सेवा, परराष्ट्र धोरण की पंतप्रधान? तर यामध्ये परराष्ट्र धोरणाविषयी मार्गदर्शन केलं आहे. ऑप्शन नंबर 3 परराष्ट्र धोरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, परराष्ट्र धोरण हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा संवर्धन या संबंधित माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. कशामध्ये? कलम 51 मध्ये, आर्टिकल 51 मध्ये. ओके, चलो. या ठिकाणी विद्यार्थी मित्र कलम 51 घटनेमध्ये कोणत्या समितीनुसार स्थापन या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले? तर ते आहे स्वर्णसिंह समिती. ओके, स्वर्णसिंह समिती जी आहे या समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी काय समाविष्ट करण्यात आले. ओके, चलो. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रात सध्या रिकामी जागा जिल्हा परिषद आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या
एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा महाराष्ट्रात या ठिकाणी 36 जिल्हे आहेत, परंतु मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे पूर्णतः शहरी भाग असल्याने तिथे जिल्हा परिषद नाही. ओके, या दोन ठिकाणी काही जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय आहे? छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो, जसं की अमेरिका. मग राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्य तयार होतात, हे कशाचं उदाहरण आहे? तर हे आहे इंग्लंडचं. ओके, कशाचं आहे? इंग्लंड. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा छोटी राज्य एकत्र आले तर एक देश तयार झाला, तो म्हणजे अमेरिका. मग राज्यांचं विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्य तयार झाले, हे इंग्लंडचं उदाहरण. ओके, पहा इंग्लंड म्हणजे काय? या ठिकाणी विद्यार्थी मित्र संघराज्यात्मक रचनेचा विचार करता भारत नायजेरिया योग्य ठरले असते, पण उपलब्ध पर्यायामध्ये काय? तर पॅटर्न जो आहे या ठिकाणी इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र? अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी रिकामी जागा नमूद केली नव्हती. काय नमूद नव्हते? त्यामध्ये या विद्यार्थी मित्र हक्क नमूद नव्हते. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा कोणते हक्क? तर मूलभूत हक्क. कुठले? मूलभूत हक्क या ठिकाणी नमूद नव्हते. बघा अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा समावेश नव्हता. नंतर 1971 मध्ये पहिल्या 10 घटना दुरुस्ती बिल ऑफ राईट्स कडून हा हक्क जो आहे हा समाविष्ट करण्यात आला, हा जोडण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी टाईपचे आपण जे आहेत या ठिकाणी 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. पहा हे जे प्रश्न होते आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारण्यात आले होते, ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतले आहेत. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा करता विद्यार्थी मित्र सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास याच्या नोट्स एकूण 1000 प्रश्न जे की शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित असा वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. बघा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्र यामध्ये संपूर्ण स्टेट बोर्ड जे अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या टॉपिक नुसार या ठिकाणी प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्र आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असे असणार आहे. ओके, चला यामध्ये विद्यार्थी मित्र तुम्हाला सर्व विषयांचा समावेश यामध्ये बघायला मिळणार आहे. इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंत सर्व स्टेट बोर्ड पुस्तकातील प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. ओके, आणि टीडीच्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी हे पीडीएफ जर नोट्स तुम्हाला हवे असतील तर बघा अगदी माफक फी मध्ये या तुम्हाला मी उपलब्ध करून देत आहे. तर पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे. पुढील डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील विद्यार्थी मित्र. आजच या पीडीएफ नोट्स घ्या आणि कारण की परीक्षेला कमी अवधी शिल्लक आहे. ओके, चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.